कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना सभागृहामध्ये कार अपघातांवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती जे काही उत्तरं दिली ते समाधानकारक नसून ते राजकीय उत्तरं दिली, असं रवींद्र धंगेकर म्हणाले। सभागृहामध्ये आजची लक्षवेधी होती कार अपघातासंदर्भात आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी जी काय उत्तरं दिली ही उत्तरं समाधानकारक उत्तरं दिली नाही। जी उत्तरं दिली ही राजकीय उत्तरं दिली। खरं तर पुण्याच्या जिव्हाळ्याचा विषय पब आणि ते कार अपघात आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोक त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष पब बद्दलच्या तक्रारी देत आहेत, अनेक वेळा अर्ज देतात। पोलीस खात्यातला कुठलाही अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नव्हता, दुर्लक्ष करत होता। राज्य उत्पादन शुल्काचे जे शुल्क अधिकारी राजपूत होते आणि त्यांनी याच्यामध्ये कुठलेही दुर्लक्ष केल्यामुळे हजारो पब बेकायदेशीर पुण्यामध्ये चालत होते आणि चालत असताना आता मोठ्या राजकीय उत्तरं अशी देतात की आम्ही 50 पब बंद केले, 100 पब बंद केले, पण ते चालूच झाले कसे हा महत्वाचा मुद्दा। आणि जे चालू झाले याच्यामध्ये कुठलेही राजकीय आपलं नियमात कुठलेही पब नसताना आपण त्यांना लायसन्स कसे दिले, तिथं चालू कसे केले हा महत्वाचा भाग आहे। आणि ते बोलता बोलता म्हणले की काही लोक रेड कार्ड घेऊन जातात, पण ही वस्तुस्थिती रेड कार्ड हे चालतात। जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असतील रेड कार्ड चालत नाही, तर हे सगळे त्यांना गोष्टी माहिती आहे आणि हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे, राजकीय उत्तर बाजूला ठेवलं पाहिजे। आणि पुणेकरांनी वर्षानुवर्ष ज्या पब बद्दल तक्रारी केल्यात, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामं केली, ज्या अधिकाऱ्यांनी पाकिट संस्कृती याच्यामध्ये आणली, त्या अधिकाऱ्यांना दोष न देता त्यांच्या बाजूने जे काय बोलतात फडणवीस साहेब त्यांना माझी विनंती आहे की आपण हे राजकीय विषय न घेता हा पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय, हा तरुणांचा विषय, पुण्याच्या संस्कृतीचा विषय आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे सारासार विचार करता आजची उत्तरं त्यांची सभागृहात अपेक्षित नव्हती। आणि ही अशी जर उत्तर देणार असतील तर पुणेकरांनी यांच्याकडनं काय बोध घ्यायचा, पुणेकरांनी यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलेला। याच्यामध्ये रेड कार्डचा तुम्ही विषय विचारला तर या रेड कार्ड मध्ये प्रत्येक पबचा हप्ता हा राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना पोहोचतो आणि त्याच्यामधनच हे सगळे बेकायदेशीर पब पुण्यामध्ये चालू होते। आणि हे आम्ही उघडकीस आल्यानंतर काही पब बंद पडले, पण पब बंद पडून ती आज शासनाच्या वतीने जे गृहमंत्री आज उत्तरं देत होते ते उत्तरं त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हती, ते उत्तरं राजकीय उत्तर होते आणि पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळणारे उत्तर होते। तर माझी त्यांना विनंती आहे की हे राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं पुणेकरांना ज्या त्रासातून मुक्त करायचं ते सोडून किंवा आमच्या तरुणांना ज्या पद्धतीनं त्या व्यसनातून बाजूला करणं हे काम सोडून फक्त स्वतः किती चांगले आहोत, स्वतःचं प्रशासन किती चांगलं आहे ह्याची उत्तरं ते देत होते।